तर महायुतीमधला मनसेचा प्रवेश हा कमळामुळे नाही तर धनुष्यबाणामुळे फिसकटला। मनसेचा महायुतीमधला प्रवेश कमळ चिन्हामुळे नाही तर धनुष्यबाण चिन्हामुळे फिसकटला, सूत्रांची माहिती। ठाकरे अमित शहांमध्ये 19 मार्चला दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत मनसेला 2 जागा देण्याचा प्रस्ताव होता। तर शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेत। संजय शिरसाट, मनसेचा महायुतीमधला प्रवेश हा धनुष्यबाणामुळे रखडला। त्यांचा प्रवेश नाही, त्यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे। नक्कीच। आणि धनुष्यबाण जे चिन्ह होतं ते आमचा मतदारसंघ जो मतदारसंघ शिवसेनेकडे आहे त्या ठिकाणी प्रस्ताव असा होता की त्यांनी धनुष्यबाणावर लढावं, पण बाळासाहेबांनी सरळ स्पष्टपणे सांगितलं की मी माझं चिन्ह कमवलेलं आहे, मी लढेल तर इंजिनवरच लढेल, इंजिन हेच माझी दिशेने असतं, म्हणून तो प्रस्ताव त्यांनी नाकारला आणि बिनशर्त पाठिंबा आता महायुतीला त्यांनी दिलेला आहे। नक्कीच, म्हणजे शिवसेनेकडून ऑफर होती मनसेला की धनुष्यबाणावर दोन्ही जागा लढवाव्यात। शिवसेनेतर्फे ऑफर होती, परंतु त्यांनी तो नकार दिला ना। जी, म्हणजे आम्ही जे म्हणतोय की धनुष्यबाणामुळे महायुतीमधला राज ठाकरे यांचा प्रवेश रखडला, 2 जागा दिल्या जाणार होत्या, मात्र फक्त धनुष्यबाणावर लढा यावर राज ठाकरे तयार नव्हते आणि म्हणून मग महायुतीमध्ये राज ठाकरे आले नाहीत। महायुतीमध्ये आता आलेच ना, तर त्यावेळेला त्यांनी त्यांचा आग्रह होता की मला तुम्ही या जागेचा असा जो प्रस्ताव दिला तो मला मान्य नाही, परंतु मी बिनशर्त महायुतीला पाठिंबा देतोय आणि मी त्यांचा प्रचार करेन। बरोबर। शिरसाट, 2 कोणत्या जागा होत्या ज्या मनसेला ऑफर करण्यात आल्या होत्या धनुष्यबाणासाठी? नाही, ते 2 होते का 1 होता, परंतु 1 जागा तर निश्चित होती, ती मुंबईची होती। दुसरी जागेबद्दल मला कल्पना दक्षिण मुंबईतली। हो जी, राज ठाकरे यांच्यासोबत तुम्ही पुन्हा काही बोलणी करणार का? नाही, बोलणे आता करायचा विषय नाहीये, त्याची आता मला महायुतीच्या प्रचाराला निघणार आहे, त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे आणि ते त्यांचं शेड्यूल जे देतील त्या पद्धतीने त्यांच्या सभा लावल्या जातील। जी, धन्यवाद संजयजी। शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की धनुष्यबाण चिन्हावर लढण्यासाठीच मनसेला राज ठाकरेंना ऑफर देण्यात आलेली होती, मात्र त्यांनी धनुष्यबाण चिन्हावर लढण्यासाठी नकार दिला। एका जागेसंदर्भात आपल्याला माहिती आहे, मुंबईतल्या जागेसंदर्भात, असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। मनसेचा महायुतीमधला प्रवेश कमळ चिन्हामुळे नाही तर धनुष्यबाण चिन्हामुळे फिसकटला। ठाकरे अमित शहांमध्ये 19 मार्चला दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत मनसेला 2 जागा देण्याचा प्रस्ताव होता। मनसेला दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई देण्याची चर्चा झाली। दिल्लीमध्ये झालेली बैठक सकारात्मक होती। 21 मार्चला मुंबईमध्ये ताजलँड्समध्ये शिंदे फडणवीसांसोबत राज ठाकरेंची बैठक झाली। या बैठकीमध्ये बोलणी फिसकटली अशी माहिती सूत्रांकडून मिळते। बोलणी फिसकटण्यामागे मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाणावर लढावं हा प्रस्ताव होता। संजय शिरसाट यांनी आपल्या फोनमध्ये आता हे सांगितलेलं आहे। सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री शिंदे धनुष्यबाणावर लढण्यासाठी आग्रही होते। मनसेचे उमेदवार इंजिन सोडून दुसऱ्या चिन्हावर लढू नयेत यावर राज ठाकरे ठाम होते। कालच्या भाषणामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केला। राज ठाकरेंना राज्यसभा आणि विधान परिषदेची देखील ऑफर देण्यात आली होती।